छत्रपती संभाजीनगरात ओवेसींच्या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। संभाजीनगरात ओवेसींच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय। इतकंच नाही तर कालचा जो काही राडा झाला तो पाहता आज या पदयात्रेदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरात ओवेसींच्या या पदयात्रेचं आयोजन करण्यात आले आणि त्यामुळे नागरिकांची गर्दी आहे, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे। ते पाहता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, ओवेसींच्या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील चंपा चौकातून ओवेसीच्या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। काल झालेल्या गोंधळामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। 2 डीसीपी देखील बंदोबस्तामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरसीपीचं पथक आहे जे पुढे या ठिकाणी रस्ता रिकामा करत आहे आणि आता ही पदयात्रेला सुरुवात झाली आहे। चंपा चौक पर्यंत ही पदयात्रा या ठिकाणी जाईल। ओवेसी खुद्द या ठिकाणी रस्त्यावर उतरून लोकांना मतदान करण्याचं आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काल जो राडा झाला त्यानंतर स्वतःच या ठिकाणी मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता ओवेसींच्या पदयात्रेचा नाराजींवर काय परिणाम होईल का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र जर आपण पाहिलं तर एरवी जेवढा प्रतिसाद ओवेसींच्या पदयात्रेला मिळत असतो त्यापेक्षा काही प्रमाणात कमी प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय आणि आता जर आपण पाहिलं तर हा रॅली पदयात्रेला सुरुवात झाली आहे, मात्र पुढे प्रतिसाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि आता हे दृश्य जे पाहतायत ते चंपा चौकातली आहेत शहरातल्या आणि ओवेसी मतदाराला MIM ला मतदान करण्याचं आवाहन पदयात्रेतून करताना आपल्याला पाहायला मिळतात। माधवी, नक्कीच ओवेसींच्या या सगळ्या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।